त्या दिवशी यांची गाडी लेट झाली आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळी आले. अहो 9 वर्षानंतर तुरुंगातून सुटून आले होते मी. केवढा आनंद झाला होता म्हणून सांगू. पण हे आले आणि मी साऱ्या आशा आकांक्षांच्या पाकळ्या मिटून बसले होते. म्हणजे ही सगळी हकीकत तुम्ही त्यांना सांगितली, कशाची पर्वा न करता सांगितली. अहो त्यांच्याशिवाय दुसरं कोण होतं मला जीवा बाबाचं. पण वहिनी हे कृत्य तुम्हाला काही कळत नाही, काहीच कळलं नाही मला. आणि अर्धवट शुद्धीवर होते ना तेव्हा कोणीतरी मला कॉटवर ढकललं. सगळा अंदाजच, अस्पष्ट वाटणारा, अंधुक स्मरणारा. कदाचित तो शेवटच्या खोलीतला नाही म्हणजे नाही, मला काही आठवत नाही मला. पण तुम्ही पोलिसात का नाही कळवलं? पोलिसात मनस तपाशिवाय दुसरं काय मिळालं असतं मला. न सांगण्यासारखी गोष्ट लोकांनी मिटक्या मनात ऐकली असती. भाऊजी, तुम्हाला काय वाटतं हे कुठे गेले असतील म्हणून? माझ्याबद्दल 100 शंका घेऊन मिरजेला गेले. कधी नव्हे ते आपल्या आई वडिलांकडे. ज्यांच्यामुळे आयुष्यातली 9 वर्ष मी तुरुंगात काढली. तुम्हाला सांगते भाऊजी, हा त्यांनी माझ्यावर केलेला शेवटचा आघात होता. हो वहिनी, तुम्हाला कसं कळलं? त्याने स्वतः सांगितलं तुम्हाला? नाही, हल्ली ते फक्त मामांशीच बोलतात. मामानेच त्यांचं तिकीट काढून आणलं. मामाने त्यांनी बजावलं होतं की मला काही सांगू द्यायचं नाही. भाऊजी, तुम्हाला सांगते मी, ते आता मिरजेला जातील. त्यांचे आई वडील त्यांच्या मनात नाही ते भरवतील. वत्सलाबाई, उद्या त्यांनी मला सोडलं तर? ओहो वहिनी, तुम्ही सुद्धा त्या विनयसारखा संशय घ्यायला लागला. नाही भाऊजी, हा संशय नाहीये. त्यापेक्षा माझ्या ह्या पोटातला गर्भ हा पण नाही. उगा जीवाशी खेळ व्हायचा अशानं. अहो काही झालं तरी जीवाशीच खेळ होणार आहे ना. होऊ दे काही. आता वाटतं त्यांनी तेव्हा मला सांगितलं तो माझा हट्ट सोडून द्यायला हवा होता. पण नशिबात हे होते ना लिहिलेले. म्हणजे कसं सांगू भाऊजी? मामा म्हणाले त्याला तुमचाच संशय. मामा सांगतात त्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नका ठेवू तुम्ही. अहो पण मामा माझ्याशी खोटं का बोलतील? सांगा ना, का बोलतील खोटं? अहो परवा तर त्यांनी माझ्यावर इतका केसवाणा आरोप केला. म्हणाले की सांगायची सुद्धा लाज वाटते हो मला. म्हणाले की पापावर पांघरून घालण्यासाठी मी बलात्काराची गोष्ट रचून सांगितली म्हणून. भाऊजी, या आघाताने मी फार जळून गेले. राख झाली आमच्या प्रेमाची. अहो प्रेमाला एक वेळ शिक्षा सोसता येईल, पण हा अपमान नाही सोसता येणार. हा अपमान सोसण्यापेक्षा चला मी आपण डॉक्टरांना सांगू आणि सगळं. नाही, तुम्ही उगीच भलत्यासारखे विचार सुद्धा मनात आणू नका. हे झाले असतील मिरजेहून. बघा, जाऊन दार उघडा. दुर्गे, मी मालुताईंना भेटायला आले होते. अगं पण तुला श्रीकांतला निरोप द्यायला आले आहेत ना इथं आता. मग प्रश्नच मिटला. लहान तोंडी मोठा घास घेतला म्हणजे कुणी शहाणं वाटत नाही तुला. नाहीतरी कधी कोणी मला शहाणं म्हटलेलं आहे.
आणि आई आता मी लहान राहिलेली नाहीये. मला अक्कल नसली तरी सगळं कळतं. काय कळतं का तुला? हा? हेच की मी आता आयुष्यात कधीही शाळेत जाऊ शकणार नाही आणि आयुष्यभर तुझ्यावर ओझे म्हणून राहणार. म्हणूनच या 1 तारखेपासून मी शाळा सोडली आहे. काय दुर्गे, म्हणजे तू आता घरी नाही, मी नोकरी धरली आहे आणि तेच मालुताईंना मी सांगायला आले होते. त्यांना सांगून मग तुला मी सांगणार होते, कारण फक्त त्यांनाच माहिती आहे माझ्याजवळ दुसरं काहीही नसलं तरी मन नावाची एक वस्तू आहे, नाजूक आणि धगधगती. दुर्गे, तुला कुठे लागली नोकरी? दुर्गे, ते तुला विचारता ऐकते मी. कुठे मिळेल तुला नोकरी? एका हॉस्पिटलमध्ये. पीडितांची सेवा करायला त्यांना एका माणसाची गरज होती आणि मला नोकरीची, कारण मी आता फक्त सेवाच करू शकते. सेवेशिवाय दुसरा धर्म नाही, दुसरं कुठलंही सुख नाही. श्रीकांत, तुम्ही तर इथलं काहीतरी समजून सांगा. त्यांना बोलता येतं असं वाटतं तुलाही? महत्वाच्या क्षणी ज्यांचं तोंड बंद असतं त्यांना बोलता येऊन सुद्धा काय उपयोग? दुर्गे, रागवू नकोस. ज्यांना पटलंय ते रागवत नाहीये अशी बघू नकोस. मी ह्यांच्याबद्दलच बोलते. दुर्गे प्लीज, मी तुला एक सांगतो. आता काय सांगणार आहात तुम्ही ऐकण्यासारखं? त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आता देणार आहात? मला गरज नाहीये तुमच्या उत्तराची. आता माझा प्रश्नच मरून गेलाय मनातल्या मनात. दुर्गे, तू काय बोलते कळते का तुला? आज लागल्याशिवाय तू जात नाही आई. तुला माहितीये ना, मी यांना लग्नाचं विचारलं होतं. तुला काही मनाची लाज? हो, मनाची लाज आहे म्हणूनच प्रामाणिकपणानं विचारलं होतं मी, आणि हे तोंड मिटून गप्प बसले. ज्याला नकार द्यायचं धाडस झालं नाही तो होकार काय देणार आहे? मीच वाट बघून कंटाळले आणि परत फिरले. माझ्यापेक्षा माझा भाबडा प्रश्नच जास्त खिन्न झाला होता. घरी गेले आणि सगळ्या डायऱ्या फाडून फेकून दिल्या, कारण विचार जुळवायला दुसऱ्यांच्या पुस्तकी वाक्याचा उपयोगी पडत नाही. त्यासाठी कटू अनुभवाचे चटके सोसावे लागतात स्वतःला. आधी मी थांबले होते मालुताई यांच्या जो विषय काढतील म्हणून, पण अगं दुर्गे, मी विषय काढला होता, विचार भाऊजींना, पण त्याच दिवसापासून आमच्या नशिबाचे फासे उलटे पडायला लागले. हौसेने उभ्या केलेल्या संसारावर संशयाच्या निखाऱ्यांचे पाऊस कोसळले. दुर्गे, हेच आणि एवढंच कारण होतं माझं मौन पाळायला. प्लीज दुर्गे, प्लीज मला विसरून जा. माझ्यापेक्षा खूप चांगला तरुण तुला आयुष्यात मिळेल ग. प्लीज. तुमच्यासारख्या शिकलेल्या माणसाने तरी पुस्तकातली असली गुळगुळीत वाक्य बोलायला नको होती. या वाक्यांना फसण्या इतकी अशिक्षित नाहीये मी. नाही, तुमचा नकार मी समजू शकते, पण ही खोटी वाक्य. तुमच्यावर अतिप्रेम केल्यामुळे तुमचा तिरस्कार करता येत नाही, याबद्दल क्षमा करा. मालुताई, मला नोकरी मिळाली हे सांगायला मी आले होते इथे. कुठे मिळाली? एका हॉस्पिटलमध्ये. कुठल्या? माझ्या मैत्रिणीच्या काकांनी नांदेडजवळ एक हॉस्पिटल काढलंय गरिबांसाठी. मी आज रात्रीच तिकडे जाणार आहे. दुर्गे, इतके लांब जाणार तू? मला एकटीला सोडून? अगं, इथंच कुठे? मुंबई? आता काय राहिलंय माझं मुंबईत? आणि आई, तुला माहितीये ना मला प्रवासाची किती हौस आहे. ते गाडी धडा पळते, स्टेशनामागून स्टेशन जातात, घर
झाड, गाव माग माग पळतात. आठवणींबरोबर दुर्गे पाहिलं मालूताई, पोरगी किती बदलली. तिचा शहाणपणा देखील सोसवत नाही बघा. अहो, तिला इतकं काही कळतं हे आपल्याला कधीच कुणाला कळलं नाही. हे सगळं माझ्यामुळे घडलं बाई. भाऊजी, चहा घेणार? काय विनय, कुठून गावाला आलास? कुठे गेला होतास? गावाला. अरे त्या गावाला काही नाव बी असेल की नाही? काय आहे? आहे ना. अरे वा. म्हटलं बिचारा गाव आहे, त्याला काहीतरी नाव असेलच की नाही? स्टॉप इट. मी काही तुझ्यासारखा टूर वर जातो असं सांगून इथे ठळंगडंग थेर करत बसत नाहीये. अरे वा, ही आयडिया कोणी डोक्यात भरवली तुझ्या? तुझ्याच एका अत्यंत जवळच्या मित्रानं. मला एकच जवळचा मित्र आहे. आजपासून मला मित्र म्हणायचा अधिकार तू गमावलास असं जर मी तुला आता सांगितलं तर मला खूप जोरात हसायला येईल. अरे प्रवासात काही त्रास बी झाला का? आल्यापासून एवढा तिरसटला असतो. अरे शांतपणे बैस, चहा बिया पी जरा. हा, मालूताई तेच विचार होत्या, चहा ठेवू का? ऐकलंय मी, माझे काही कान फुटलेले नाहीयेत वत्सलाबाई. वत्सलाबाई, हलक्या कानांचं बरं असतं नाही, काही फुटण्याचे चान्सेसच नसतात नाही का? श्रीकांत, तू माझ्याच घरात माझ्या विरुद्ध असं बोलणार असतास ना? कूल डाऊन, कूल डाऊन. वत्सलाबाई, तुम्ही चहाचं बघता का? हो आम्हा मित्रांना जरा मोकळेपणाने बोलायचं. हो, मी चहा ठेवते. ती बॅग ठेव तिथे. बॅगेपेक्षाही महत्वाचे विषय आपल्याजवळ आहेत बोलण्यासाठी. आपल्याजवळ? हो, आपल्याजवळ झालं का? मला वाटलं होतं की आमच्या जवळच आहेत म्हणून. मला तू कधीपासून परका समजायला लागलास? परका? अरे तू परकाच आहेस, किंवा तू परकाच राहायला हवंस. तुझ्यासारखा एक नंबरचा खोटारडा माणूस. मी खोटेपणा केल्याचं एखादं उदाहरण देशील तू? अरे किती देऊ? टूर वर जातो जेव्हा तेव्हा सांगून इथे दुर्गी बरोबर रंगडंग करतोस. असं सांगणाऱ्या माणसाचं थोबाड फोडण्याऐवजी असला सवाल तुम्हाला करतोयस? अरे कोणी भरवली तुझ्या डोक्यात ती घाणेरडी कल्पना? कोणी भरवली हे महत्वाचं नाहीये, हे सत्य आहे की नाही. त्या माणसाने आणि काहीतरी शंका कुशंका तुझ्या डोक्यात भरवल्या असतील. अरे असल्या प्रकारचे अर्थ अनर्थ त्या माणसासोबत बोलतोस तू? तुझ्यापेक्षा मामा लाख पटीने चांगले आहेत. ओ, म्हणजे आणि तुझ्या आणि माझ्या मनातला हरामखोर एकच आहे. अच्छा, हे बघ, माझ्या अपरोक्ष मामाला तू शिव्या देतोस आणि त्यांच्याशी एरवी तू मात्र गळ्यात गळे घालून फिरत असतोस. मामाने आजपर्यंत कधीही तू जशी करतोस तशी मी नसता माझ्या घरामध्ये खलबत केलेली नाहीयेत. नाही. अरे तुम्हा दोघांचा संसार सुखाचा हवा आहे तू ना. मी तुझा एक जीवाभावाचा मित्र म्हणून हक्काने इथं आलो रे तुझ्या घरात. श्रीकांतराव, आपल्या ह्या सदहेतूबद्दल शतशः धन्यवाद बरं का. अरे तुमच्यासारखी जीवाभावाची माणसं आयुष्यात मला पहिल्यांदाच भेटली. या तुझ्या घरात मला प्रेम मिळालं, भावना मिळाली. अरे सख्या बहिणीसारखी मोठी वहिनी मिळाली मला. आणि त्या साधी विषयी असे तू उचकट उद्गार काढतोस. हे बघ, तुझी ही वायफळ बडबड बंद कर. मालती तुझी थोरली बहीण नाही का? मग तुझ्या या थोरल्या बहिणीला तू असं का नाही रे सांगत? जर तुला खरोखरच मनापासून वाटत असेल की आमचा सुखाचा संसार व्हावा म्हणून, जाऊन सांग तुझ्या त्या थोरल्या बहिणीला, म्हणाला पापातून जन्माला आणि ते मूल इथे नकोय, या घरात नकोय. नाही मित्र, बलात्कारापासून जरी जन्माला येत असतं ना तरी त्या मुलाला आपल्याला मारण्याचा काही हक्क नाही. बघ, त्या मुलाचा चेहरा सुद्धा मला बघायचा नाहीये. या घरात ते मूल नकोय म्हणजे नकोय. दॅट्स ऑल. बघ, तू अजून विचार कर, नीट विचार.
करायला लावतो. बापातून जन्माला येणारं मूल मला इथे या घरात जन्माला आण म्हणून सांगतोय. काय तर सल्ले देतायत. हे बघ, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुला देता येणार नाही. म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे मला चांगलं माहिती आहे आणि ते तू कदापिही देऊ शकणार नाहीस. आपल्याला मूल होत नाही हा न्यूनगंड तू प्रतिष्ठेचा मानतोयस आणि त्यापायी शंका कुशंकाचे भले मोठे डोंगर रचतोयस आणि ह्या न्यूनगंड त्या डोंगराच्या पायी तू लपवायला बघतोयस. श्रीकांत, चालता चालता हो माझ्या घरात ना आत्ता या क्षणाला आणि पुन्हा कधीही पाऊल ठेवू नकोस. आवडायचंय. मित्र, अशीच वेळ आली तर या घरात पुन्हा पाऊल ठेवायचं नाही हे ठरवूनच मी इथं आलो होतो आणि म्हणून मला जे बोलायचं नव्हतं ते मी भडाभडा बोललो. पण तू खूप घाई केलीस रे, खूप घाई केलीस रे, तू खूप घाई केलीस. मी स्वतःहूनच या घरातून चालता झालो असतो. चालता हो शब्द विचारण्याचं पाप तुला करू देणार नव्हतो. कारण ते पाप तुला नको त्यावेळी आठवलं असतं आणि हा मित्र तुझ्याजवळ इथे कुठेही नसता रे. कुठे वत्सलाबाई, मी हारलोय वत्सलाबाई. मी हारलो. वहिनींना माझा नमस्कार सांगा. अखेरचा वत्सलाबाई तिथेच थांबा. आज जायची तुम्हा सगळ्यांची खलबत माझ्या नीट लक्षात आलेली आहे. हा स्वतःला माझा मित्र म्हणून घेणारा आता मला मोठे मोठे सल्ले देऊन गेला. तुम्ही आणखीन आता कुठल्या नात्याने मला डोस पाजणार आहात? वडीलकीच्या नात्याने, अगदी राहवत नाही म्हणून. तुम्ही आणखीन मला काय सांगणार आहात? अरे तुमच्यापैकी कोणी मला समजून का घेत नाही तेच मला कळत नाहीये. अरे वत्सलाबाई, एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. तुम्ही आता संबंधित आहात या गोष्टीशी म्हणून सांगतोय. हा काही अनाथाश्रम नाहीये लोकांच्या पापांची मुलं इथे सांभाळायला. अनाथ आश्रम म्हणजे तुम्ही समजता काय हो? आज जर अनाथ आश्रम नसते ना तर ही वत्सलाबाई केव्हाच कुठल्या कुठे विकली गेली असती. हे तुम्हा प्रतिष्ठेला कळलं सुद्धा नसतं. माझं ऐका, मालूताई तुमच्या संसाराच्या भागीदार आहेत. त्यांच्या पोटी जन्माला येणारं मूल तुम्ही सांभाळलं पाहिजे. भागीदाराचं मूल स्वतःचं म्हणून सांभाळणारा मूर्ख माणूस अजून मला भेटायचा आहे. अशीच एक मूर्ख व्यक्ती तुमच्या समोर उभी आहे. इतकी वर्ष मी आणि दुर्गी तुमच्या परिचयाचे आहोत. पण तुम्हाला माहिती आहे, दुर्गी माझ्या पोटची मुलगी नसून माझ्या भागीदाराची मुलगी आहे. बालविधवा होते. मला हिंगण्याच्या महिलाश्रमात ठेवण्याचे उपकार करून माझे प्रतिष्ठित नातेवाईक नाहीसे झाले. आमच्या आश्रमात एक शिक्षक होते, विदूर. त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी पण होती. आम्ही लग्न केलं, संसार केला, तोच म्हणून तिघांचा. जेमतेम 5-1 वर्षाच्या कपाळीच्या कुंकात तो राहिला आणि संपला. जाताना मला म्हणाला, दुर्गी तुझ्या पोटची मुलगी नसली तरी ती माझी मुलगी आहे. तिचा तू नीट सांभाळ कर. आजपर्यंत तिला जसं प्रेम केलंस तसंच पुढेही चालू ठेव. दुर्गीला हा इतिहास माहितीही नसेल. माझं ऐकाल तुम्ही? हो, मालू त्यांच्या पोटी जन्माला येणारं मूल हे व्यभिचारातून नसून अपघातातून जन्माला येत आहे. आणि हा अपघात तुम्ही जर मालुतांबरोबर सहन केलात ना तर इथे नंदनवन उभं राहिलो. आणि जाता जाता एकच सांगते, श्रीकांतसारखे मित्र तोडून तुम्ही आयुष्याचं वाळवंटच उभं करा. रखरखीत वाळवंट. मला नकोय चहा. रात्री जेवणार आहात ना? काही गरज नाहीये त्याची. नुसते सल्ले ऐकून पोट भरलेलं आहे माझं. अच्छा, म्हणजे इतके सल्ले मिळाले तुम्हाला मिरजेला? हो,
वडिलांचे असतील, आईचे असतील, वेड्या बहिणीचे सुद्धा असतील. काय म्हणायचं तुला? अजून कळलं नाही तुम्हाला? तुम्ही चोरून मिरजेला गेला होतात हे कळलंय मला. एकतर मी कुठे जायचं, कोणाला भेटायचं हा माझा प्रश्न आहे. आणि त्याची झळ जर मला लागणार असेल तर तो प्रश्न माझाही होऊ शकतो. माझ्या दुःखावर डागण्या देण्यासाठी तुम्ही मिरजेला गेलात? बघ, वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस. मी बडोद्याला गेलो होतो ऑफिसच्या कामासाठी. खोटं आहे, निव्वळ खोटं. का उगाच माझा छळवाद मांडलाय तुम्ही? तुरुंगवास भोगला तो छळ काय कमी झाला माझा? हे तुझं तुला ठाऊक. तो खून तू केला होतास की नाही यावरती अवलंबून आहे. विनय, मालू, मालू, अगं माझी पिशवी कुठे ठेवली? अगं हो, पण मी हा सापडली सापडली हा सापडली. हा, कुणाला पत्र लिहितेस एवढं? नाही गडबड काय नाही, सापडली. ही गडबड आपली ही याची कसली सांगतो तुला. अगं पत्र लिहून झाल्यावर ये लवकर. हा इकडे. हा, अरे आमच्या वेळेला काय आम्ही पत्र लिहिली नाहीत की काय? नाही तुला काय नाही, मी इकडून नाही तर बोंबलत बसायचो, तुला काही ऐकू सुद्धा यायचं नाही. आमच्या वेळेची पत्र म्हणजे काय, एक पोस्ट कार्ड घेतलं, 4 ओळी खरडल्या, टाकलं पोस्टाच्या पेटीत. आता लफडी वाढली. बोला, आता मी आले. काय बोला? कार्डाची पाकिट झाली. नाही म्हटलं कुणाला एवढं पत्र लिहित होतीस? असेल काय झालं? नाही म्हणजे मी सांगितलं कुणाला पत्र लिहित होते ते. हा. तर तुम्ही म्हणाल काय लिहित होतीस त्याच्यात? बरं, तुमची धावपळ काय चालली आहे मगापासून? धावपळ काय नाही ग, गावी जमिनीचा तुकडा आहे ना, त्याचा खंड वसूल करायला जायचंय. त्यासाठी रेल्वेचा भुर्दंड भरणं आलं तिकीट काढून. त्याला आता पैसे हवेत नाही का? आता वास्तविक अशा परिस्थितीत तुला इथे सोडून मी गावी जाणं म्हणजे वाघासमोर शेळीला बांधायची आणि मी काशी यात्रेला जायचं, त्यातला प्रकार. पण असो, मी येईन लवकर. तोपर्यंत आपल्या जीवाला जरा जप. मी आलो म्हणजे मग परत आहेच इथे पोलीस पाऱ्याला. अरे बरोबर मामा, आठवण झाली. तो मग अशी पोलीस तुमची चौकशी करून गेला. पोलीस चौकशी करून गेला? म्हणजे काही भानगड वगैरे नाही ना? भानगड? हा हा, अगं तो आपला इन्स्पेक्टर राणे आहे ना, त्याच्या पोरानं काहीतरी भानगड करून ठेवले. मला म्हणत होता की आता तुम्ही तुमच्या ओळखीने निस्तरा म्हणून. मी म्हटलं बघतो त्याला. काय बोलला तो पोलीस? नाही, तो यांच्या ऑफिसात सुद्धा जाऊन आला. ऑफिसात जाऊन आला? तो काय सांगतोय शिपुर्डा, मी आता जावई बापूंच्या ऑफिस मध्ये जाऊन आलोय. तुम्ही यांच्या ऑफिस मध्ये गेला होता? मग कशाला? कशाला? पैसे मागायला. हो अगं, तिकिटासाठी पैसे हवेत ना, ते मागायला गेलो होतो. मग दिले त्यांनी? कसे देणार? जावई बापूंच्या खिशाला 1760 भोक. मला म्हणाले घरी जा आणि मालूकडून घ्या पैसे म्हणून. म्हणजे त्यांच्याजवळ पैसे नव्हते? पैसे होते ग, पण तुझ्याजवळ पैसे आहेत हे मला ठाऊक होतं ना, म्हणून मग घरी आलो. तर ते 100 रुपये दे बघू. आणि काय आहे, त्यांचं तरुण वय आहे, वरची पोस्ट मिळाली, त्यामुळे पैसे जरा जास्त खर्च होतात. आणि आणखी जाऊ दे, तू मला काही सांगायला आता लावू नको बाई. तू आधी पहिल्यांदा 100 रुपये घेऊन ये. जा 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 100 रुपये घेऊन ये. वेळ होत आली गाडीची. काय शोभिवंत आहे. साडी आधी नीट ठेवली का नाही, नाहीतर जरा चुरगळलेली दिसली त्याचे गुलाब आली. मामा, ओ ही गुलाबबाई कोण? गुलाबबाई बाबा, तुला वास लागला ना शेवटी. लपवायला बघत होतो पण नाही जमलं. म्हणजे? अगं हे आमच्या जावई बापूंचं प्रेमपात्र. नाही नाही, आहे शक्य नाही.
काय शक्य नाही? नाही. मला सांग तुझ्या कपाटातनं एखादा दागिना, एखादी साडी नवी मौल्यवान अशी नाहीशी झाली? हो, तुम्हाला कसं कळलं? कळलं. खरं आहे का नाही सांग? नाही म्हणजे आज सकाळीच एक साडी नाहीशी आली. होय ना? मग आता साडी कुठल्या रंगाची होती असं विचारलं तर ते तुला सांगता येणार नाही, कारण गुलाबाला कुठलाही रंग खुलून दिसतो, याच्यात सगळं आलं. छे 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 छे. बघ, मी आता गावी जाऊन येतो, त्या इन्स्पेक्टर राण्याला भेटतो आणि सगळा नीट बंदोबस्त करून टाकतो. अगं एकदा बाहेर ख्याली माणूस झाला ना की आपल्या बायकोचं काय करेल काही सांगता येत नाही. असो, पण तू तुझ्या जीवाला जप, साडीची काळजी करू नकोस. साडीपेक्षा आपला जीव जास्त महत्वाचा. काय कळलं ना? हो. हा हा, मी येतो जाऊन. हा, आल्यानंतर मग बघू आपण काय करायचं ते. पेपरमध्ये खून मारामाऱ्या या बातम्या तू वाचल्या असतील. नाही, घाबरू नको. तुला सावध करणं माझं काम आहे का नाही? हा, नाही नाही, काही काळजी करू नको. मी येतो जाऊन. आणि हे बघ, जावई बापू ना नेहमीसारखं आज कदाचित यायला उशीर सुद्धा होईल. नाही बाबा, आज उशीर नाही. आज अगदी योग्य वेळेवर आलोय मी. बसा नाही बसलो. बसा हो, बसा बसा. नाही नाही बसा. गाडीची वेळ होत आली. ठीक आहे हो, गाड्या काय येतात जातात. बसा. अजून काय? स्टेशनवर जाऊन तिकीट काढायचे ना? ठीक आहे, त्याचाही बंदोबस्त होईल. हा. मालू, तू मामाला काही चहा बिहा दिला नाही? नाही म्हणजे मी विचारलं मग अशी ते नको म्हणाले. हा, आणि तू ऐकलंस? वा, अगं आज दिवस कुठला आहे? हा, हे बघ, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. अगं बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. नवीन साडी. जा वर जा आणि मस्तपैकी नेसून येऊन दाखव बघू. काय घे ना, नुसती बघत काय बसलीयस? जा जाऊन नेसून ये. जा जा. थांबा, तुम्ही पण थांबा. बघा ना ती कशी दिसून आल्या. अहो पण हे मगाशी तुमच्या ऑफिसमध्ये जाऊन आले ना? हो. नाही म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्यांना पैसेही दिले. पैसे? 100 रुपये. जा तू आधी लवकर साडी नेसून ये. तू साडी नेसून आलीस तर मला बाहेरगावी जाण्यापूर्वी बघता येईल ना साडी. जा 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 जा. नाही नाही, आता तू आता काही बोलू नका. तू लवकर जाऊन साडी नेसून ये पहिल्यांदा. जा लवकर. मी निघतो. मला वाटतं काय स्टेशनवर जाऊन तिकीट वगैरे काढायचे ना अजून. तिकीट? हो ना. म्हणजे किती जण जाणार आहात? आम्ही दोघं जाणार. मी एकटाच. अच्छा. पण स्टेशनवर एकाला सांगितलंय ना तू थांब, मी हा. येतो. तो माझी वाट पाहिजे. नाही, तो काही तिथे नसेल आता मामा. हा? बसा ना, बसा ना. नाही काय मग तुम्ही ऑफिस मध्ये जाऊन आलात माझ्या? हो, ऑफिस मध्ये. अच्छा. हा. कधी गेला होतात मामा? हे अच्छा, असं असेल कदाचित. मध्येच एक 2-1 तास मी जरा एका चर्चेमध्ये बिझी होतो, त्यावेळेस आला असं. हा, मी तेव्हाच येऊन गेलो जावे बापू. अरे वा, काय घड्याळ छान आहे हो. मस्त मस्तच आहे. जुनं आहे तसं. बघू. काय बघू. बघण्यासारखं काय नाही. बघू आपण, सहज टाइमपास म्हणून. फॉरेनचं आहे. हो, पण वेळ आपल्या देशातलीच दाखवत आहे. अच्छा. तुम्ही विकत घेतलंय की कोणी दिलंय? नाही, आपला आबा नाडकर्णी आमचा भागीदार. अच्छा. त्यानं दिलं. मला म्हणाला दुकानात बसायचं, हातावर घड्याळ पाहिजे. म्हटलं मला घे म्हणा. आग्रह केला, हातात बांधलं. मामा, आज पूर्ण दिवस मी माझ्या केबिन मध्येच होतो. मग मीटिंग होती. कॅन्सल करावी लागली मीटिंग. कॅन्सल. त्याचं कारण माझ्या केबिन मध्ये 2-2.5 तास इन्स्पेक्टर राणे येऊन बसला होता. राणे आला होता ना? मला वाटलंच तो येणार म्हणून. त्याच ते लपड. ते निस्तरता येत नाही. मला म्हणाला तुमच्या ओळखीने आता निस्तराते. म्हटलं बघतो काय आपण काय करणार. ते ठीक आहे हो. त्या राणे बरोबर तो तुमचा नाडकर्णी पण आला होता. आबा नाडकर्णी होता? काय या माणसाचं आता काय बोलायचं यार. दुकान सोडून हा कशाला भटकत असतो इतरत्र. त्याच लपडत आहे. आता मला गावी जाऊन त्या गुलाबबाईचा आधी नवरा काढला. ही गुलाबबाई कोण हो मामा? तेच ते त्या नाडकर्ण्याचं लफड. आता तो नवरा तिचा गावात कुठे आहे तो शोधायला हवा मला. म्हणून तर मी काही गरज नाही. तुम्हाला आता स्टेशनवर जायची गरज नाहीये मामा.
तिथे तो माणूस नाहीये. हा? तो माणूस तुमची वाट बघत नाहीये. जो माणूस तुम्ही म्हणताय ती म्हणजे गुलाबबाई. या इन्स्पेक्टर राणेने मला तुमची सगळी लफडी सांगितलेली आहे. आजपर्यंत तुम्हाला झालेल्या छोट्या मोठ्या शिक्षा, तुम्ही केलेल्या चोऱ्या, तुमचं खोटं बोलणं, लोकांना फसवणं, ठगेगिरी, हे सगळं मला कळून चुकलेलं आहे मामा. मामा, तुम्हाला खरं म्हणजे जोड्याने मारलं पाहिजे. आजपर्यंत तुम्ही स्वतःच्या भाचीच्या आयुष्यात सुद्धा विष कालवायचा प्रयत्न केलात. अहो, काय काय आरोप नाही केले तुम्ही तिच्यावर, सांगा. त्याच्याही आधी मला तुम्हाला आणखी एक महत्वाचं विचारायचं आहे. इथे बसा. बसा. मला सांगा, तुम्ही माझं तिकीट बडोद्याचं घेऊन आलात त्या दिवशी मी मिरजेला गेलोय असं मालूला तुम्हीच सांगितलं होतं. मी खोटं नाही बोलायचं मामा. एक ट्रेन धरून. दुसरी गोष्ट, तुमच्या हातात हे जे घड्याळ आहे हे सुद्धा चोरीच आहे. ते नाडकरण्याचं आहे. त्या नाडकरण्याला समोर येऊन सांगू दे त्याची बत्तीशी नाही खिळखिळी. तुमची बत्तीशी खिळखिळी व्हायच्या आधी मला आणखीनही एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मामा. तो म्हणजे हा, पोलीस तुमच्या मागावर आहेत असं जेव्हा तुम्हाला समजलं तेव्हा तुमच्या त्या रंगीढंगी गुलाबबाईला घेऊन तुम्ही 4-5 दिवस कुठेतरी असेच गुल झालात. आणि मला मात्र येऊन सांगितलं की मी पाठवल्याप्रमाणे हॉटेलमध्ये जाऊन तिकडे चौकशी करून आलोय. मॅनेजर असं आहे, मॅनेजर तसं आहे, मालूची चूक नाहीये, आणि रेल्वेच्या भाड्याच्या पोटी माझ्याकडनं पैसे सुद्धा उकळले. आणि आता ऑफिस मध्ये गेलोय, साहेबांनी पैसे दिले नाही, तू मालू दे म्हणून मालूकडून पण तुम्ही 100 रुपये उकळले. काढा 100 रुपये पहिले. 100 रुपये केवढा पहिले? नाही देतो ना, नाही देतो. खरं म्हणजे मी ते आल्या सांगणार होतो 100 रुपये. हे घ्या, दिले आम्ही, दिले. ठीक आहे, दिले. मी दिले. पण आता इथून पुढे लक्षात ठेवा मामा, इथून पुढे माझ्या नजरेला कधीही पडायचं नाही. जा, चालायला लागा. चालायला लागा इथून. हे बघा, चला, सांगितलं ना तुम्हाला चालायला लागा म्हणून. बघा, तुम्ही हे जे काही चालवलं हे तुम्हाला फार महागात पडेल. मला धमकी देताय काय? नक्की नाही. मी तुमचा दोष सगळ्या जगभर जाहीर करेन. अरे जा रे जा. तू माझा काय दोष जाहीर करणार आहेस लोकांसमोर? मला आता जगाची भीती वाटत नाहीये. तुझ्यासारख्या हरामखोर माणसामुळेच माझा संसार उद्ध्वस्त होत चालला होता. चालायला लाग. ठीक आहे, तुझं सामान. जा इथून चालायला. मालू, मालू. कुठे आहात तुम्ही? मी इथे आतमध्ये आहे. माझ्या राणीसाठी सरबत बनवतोय. आधी बाहेर या बघू. तुमची राणी या खास साडीत कशी दिसते ते बघा. या ना बाहेर. हो हो, आलो आलो आलो. कशी दिसते साडी सांगा ना. सांगू? काही गोष्टी सांगायच्या नसतात, नुसत्या बघायच्या असतात. कळलं? कळलं, पण तुम्ही सांगितल्यावर कळलं. बर, पण एक गोष्ट तू विसरली होतीस. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. मी बरोबर लक्षात ठेवलं होतं. वाघ, आपण त्यावेळेस ठरवलं होतं त्याप्रमाणेच आपला फ्लॉवर पॉट सुंदर सुंदर फुलांनी सजवाडण्यासाठी मी मुद्दामहून ही फुलं घेऊन आलोय, सरबत घेऊन आलोय, तुझ्यासाठी छान छान साडी घेऊन आलोय. तू विसरली होतीस की नाही? पण हा मला फ्लॉवर पॉट सजवायचा म्हटलं, पण तो फ्लॉवर पॉटच दिसत नाही. कुठे येतो? आतमध्ये बघून आलो, वर वगैरे आहे की काय. आलो की बघू ना. इथे पण कुठे दिसत नाहीये फ्लॉवर पॉट. त्या मामाचा सुद्धा काही भरोसा नाहीये. फ्लॉवर पॉट सुद्धा नेऊन कुठेतरी निघून खाल्ला असेल. असं नाही करायचे मामा. माझे मामा आहेत ते. अहो
अहो या ना बाहेर, किती वेळ आहे तुम्हाला यायला? हो, मी तर फ्लॉवर पण शोधत होतो. आजच्या दिवशी मला फुलं त्या फ्लॉवर पण आता तरी पटलं ना मी आजचा दिवस विसरले नाही ते? घ्या. म्हणजे माझ्या आधीच तू सगळी तयारी करून ठेवलीस? अर्थात. गुड, थँक्यू डार्लिंग. बसा. बोला ना काहीतरी. मालू, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. तू जेलमधून सुटून आल्यानंतरचा पहिला वाढदिवस. मी ठरवलंय मालू, आजपासून आपल्या दोघांच्याही जीवनाला एक अतिशय वेगळं असं वळण लावायचं. मीही नेमकं तेच ठरवलंय. मालू, मालू, मला मला तुला काहीतरी विचारायचंय ग. आता मला काहीतरी विचारायचं म्हणजे तुम्हाला बोललंच पाहिजे. पण काय माहितीये का, मला शब्द सापडत नाहीयेत. म्हणजे ह्या मधल्या काळामध्ये आपल्या दोघांमध्ये जो अबोल्याचं जे धुकं दाटलं होतं ते विरण्यासाठी मी शब्द शोधतोय ते उन्हाचे. जेलच्या गजाना धरून मी जमिनीवर उभी होते आणि तुम्ही माझ्यासाठी आकाश नक्षत्रांचे शब्द आणून सांगत होतात. प्रेमाकडे ऊन कधी फिरकतच नाही. आता तुम्हाला कशाला आठवतील ते शब्द? सांगणारा सांगून टाकतो आणि विसरून जातो, पण ऐकणारा बिचारा जपून ठेवतो आणि आठवत राहतो. मालू, मालू, तुझे आणि श्रीकांतचे अतिशय किळसवाणे असे संबंध होते. ते लपवण्यासाठी मी बलात्काराची गोष्ट रचून सांगितली. तो जो खून झाला तो खून सुद्धा तू तरी आपल्या प्रेमापोटी तुम्हाला मी निरपराधच वाटले. या सगळ्या आघाताने माझा प्रेमावरचा, मैत्रीवरचा, जीवनावरचाच विश्वास उडाला. माझा सुद्धा. त्याचं दुःख मी करत बसले नाही. आणि ते दुःख एकदाच मिटवून टाकायचं म्हणून मी ठरवलं की एक जीवनच मिटवून टाकलं तर सगळेच प्रश्न मिटणार आहे. म्हणूनच तुम्ही तो मिटवण्याचा दिवस सुद्धा ठरवला. आजचा दिवस. कारण आजचा हा असा दिवस आहे की ज्या दिवशी आपण दोघं एकत्र आलो त्याच दिवशी आपण एकमेकांपासून वेगळे होणार आहोत. मालू, मालू, म्हणूनच मी ती विषयाची पुढे आणून इथे ठेवली. तुला कदाचित कल्पनाही नसेल. नसेल कशी? होती ना. अगं तुला कल्पना असेलच कशी. हे सगळं जे घडलं ते तुझ्या त्या हलकट मामामुळं. जाऊ दे म्हणा, आज दुपारी त्याचा सुद्धा न्यायनिवाडा झालेलाच आहे. पण अशा वेळेस मला जे आठवतात ना ते आपल्या श्रीकांतचे शब्द, माझ्या मित्राचे शब्द. त्याने जे मला सांगितलं होतं की विनय, विनय, अरे तुझा हा जो न्यूनगंड आहे ना याचा तू हा असा प्रतिष्ठेचा प्रश्न बनवू नकोस. मालू, अगं मी तुझ्या काळजाच्या गावाला कधी गेलोच नाहीये. तुझ्या भावनांचा मी कधी विचारच नाही केला. मालू, मी वरच्यावर चुका करत राहिलो आणि भोगत मात्र तू राहिलीस. अशा वेळेस मला एक नवीन मार्ग सापडला. तो म्हणजे वत्सलाबाईंच्या शब्दाने उजळलेला मार्ग असा होता. त्यांनी जे मला सांगितलं होतं की तुमच्या आयुष्याचं नंदनवन व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल, या वाळवंट रूपी तुमच्या आयुष्याचं नंदनवन व्हावं असं जर वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराचं मूल तुम्ही स्वतःचं म्हणून वाढवा. आणि मालू, मालू, हे काय चाललंय? मालू, मालू, आजच्या दिवशी मला फक्त माफ कर ग माझा हा मूर्खपणा. तुम्ही माझा मूर्खपणा माफ करू शकणार नाही. मालू, काय? तुम्ही आणलेली विषाची पुडी मी सर्व ताटून घेतली. मालू, मालू थांब, मी डॉक्टरांना घेऊन येतो. मालू, अगं पण मालू, 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 तुम्ही आता डॉक्टरांकडे जाऊ नका. माझ्या मुठीत काही क्षणच उरलेत आयुष्याचे. तुम्ही इथंच थांबा. तुम्ही जाऊ नका. नाही, हे बघा, डोळ्यातून पाणी काढायचं नाही. म्हणजे ज्याला निरोप द्यायचा ना
मालू. ते माणूस नीट दिसत. मालू. निरो फ्लॉवर मालू हे घे मालू. हे घे मालू. मालू मालू मालू. नाही का मालू नाही. मालू किती घाई केलीस. मालू किती घाई. मालू मी तुझा किती छळ केला ग. आयुष्यभर नुसता छळ केला. तू माझ्यावर प्रेम केलं. पूर्ण काळीच तुझं रिकाम करून माझ्यावर आयुष्यभर प्रेम केलं आणि मी मात्र तुला दिलं ते दिलं. मालू किती हलक्या कानात चालली गेलं. काय काय आरोप नाही केले तुझ्यावर. नाही मालू मालू तू नाही जाऊ शकत. प्रिय विनय, आज परिस्थितीला कंटाळून मी विष घेऊन आत्महत्या करीत आहे. याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावरच आहे. या परिस्थितीला जबाबदार मीच आहे. माझी मालू अगं मी तुझा खून केलेला. मी खून केलेला तुझा मालू. मी आता जगाला ओरडून सांगणार आहे. ओरडून सांगणार आहे जगाला मी तुझा खून केलेला. मी सांगणार की रंगवेड्या भावनाला जर तुम्हाला रंग देता येत नसेल, रंगवेड्या भावनाला जर तुम्हाला रंग देता येत नसतील तर कमीत कमी त्यांचे रंग तुम्ही हिरावून तरी घेऊ नका. मालू जन्मीचे सुटला देहाचा संग. गहिरे रंग गहिरे रंग गहिरे रंग गहिरे रंग गहिरे रंग गहिरे रंग. वासनेच्या विळख्यात मनी दुखावला पान्हा. वासनेच्या विळख्यात मनी दुखावला पान्हा. दोष कुशीला लागला कसा सुटेल उखाणा. तुटले सारे पाश जन्मीचे. तुटले सारे पाश जन्मीचे. सुटला देहाचा संग. गहिरे रंग गहिरे